नाशिक शहरातील पंचवटीतील दिंडोरी नाका परिसरातील रूपश्री अपार्टमेंटमध्ये फ्लॅट रिकामा करण्यासाठी एका मराठी महिलेवर दबाव टाकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीस मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून चांगला चोप दिल्याची घटना समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की या अपार्टमेंटमध्ये एकूण 28 फ्लॅट असून त्यापैकी प्रमोद त्रिपाठी या परप्रांतीय व्यक्तीचे सुमारे 7 फ्लॅट आहे। त्रिपाठीच्या घरासमोर राहणाऱ्या मराठी महिलेचा फ्लॅट देखील त्रिपाठीला स्वतःकडे घ्यायचा होता। यासाठी तो वारंवार त्या मराठी महिलेवर दबाव टाकत होता। मात्र महिलेने नकार दिल्यावर त्रिपाठीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली। तो घरासमोर अश्लील चाळे करायचा, तर कधी गांजा आणि इतर व्यसनांचे प्रदर्शन करून त्या महिलेचा मानसिक छळ करू लागला। यामुळे पीडितेने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। पंचवटी विभाग प्रमुख योगेश दाभाडे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसह बुधवार रोजी त्रिपाठीकडे जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याने मनसे पदाधिकाऱ्यांशी वाईट प्रकारे वर्तन करत अरेरावीची भाषा वापरली। यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्यक्ष धडा शिकवला। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी मनसेच्या भूमिकेचे स्वागत केले असून पीडित महिलेलाही दिलासा मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।